तुमच्या 1 महिन्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त किमतीचा मोबाईल फोन घेणं हे इम्पल्स कंट्रोल हल्ल्याचं लक्षण आहे. धिरुभाई अंबानींना डिलेड ग्रॅटिफिकेशन हे तत्व त्यांनी अंगवळणी पाडलं आणि स्वतः 18 वर्ष मुंबईत भाड्याच्या घरात राहून कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुका केल्या. स्वतःच्या पर्सनल आयुष्याला त्यांनी लांब ठेवलं. अमेरिकेमध्ये यावरती खूप सखोल रिसर्च झाला. त्यात मार्शमेलो टेस्ट ही अत्यंत महत्त्वाची टेस्ट मानली जाते. मार्शमेलो लगेच गटकवून टाकण्याची वृत्तीचे असू तर तुम्हाला वाटतं आपण श्रीमंत होऊ शकू, आपण समृद्ध होऊ शकू. मित्रांनो, अनेकांना भरपूर पैसे कमवण्याची महत्वाकांक्षा असते आणि या भरपूर पैसे कमवण्याच्या टिप्स शोधत अनेक जण व्हिडिओज बघत असतात. अनेक असे भरपूर पैसे कमवण्याचे मार्गवाली पुस्तकं देखील आधीपासून आपल्याकडे येत असतात आणि त्या पुस्तकांना देखील भरपूर प्रतिसाद मिळत असतो. अनेक जण लॉटरीची तिकीटं घेत असतात. असे पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधण्याचा प्रयत्न देखील अनेकांचा चालू असतो. त्यामुळे श्रीमंत होण्याची महत्वाकांक्षा अनेकांची असते, पण त्यासाठी काही खडतर पावलं उचलण्याची तयारी मात्र अनेकांची नसते. आणि यात इमोशनल लेवलवरती इम्पल्स कंट्रोल अनेकांचा प्रचंड हल्लेला असतो. आणि या आत्ताच्या सोशल मीडियाच्या काळात रील्स आणि सोशल मीडियाचा जो महापूर आहे याच्यातनं तर आपण अधिक जास्त इम्पल्सिव्ह व्हायला लागलोय आणि आपल्याला सगळं चटकन पटकन हवंय. तर फटकन मर्सिडीज गाडी घ्यायची आहे, हे 3 BHK 4 BHKचा फ्लॅट घेऊन टाकायचा आहे आणि हे सगळं काही वर्षात मी मिळवीन, 8-10 वर्षांनंतर मी या टप्प्यावर जाईन, मग मी त्या टप्प्यावर जाईन, असं प्लॅनिंग करत नकोय. हे एकदम रातोरात श्रीमंत व्हायचंय, पटापट पैसे कमवायचे, पटापट मस्त सगळ्या गोष्टी घेऊन टाकायच्यात, अशा प्रकारचा जो विचार होतोय हा विचार आपल्याला श्रीमंत होण्याच्या प्रवासात सगळ्यात मोठी अडचण निर्माण करू शकतो. मित्रांनो, अमेरिकेमध्ये यावरती खूप सखोल रिसर्च झाला. त्यात मार्शमेलो टेस्ट ही अत्यंत महत्त्वाची टेस्ट मानली जाते. मार्शमेलो टेस्टमध्ये काय झालं तर अभ्यासकांनी अत्यंत लहान मुलांवरती, म्हणजे अगदी 4-5 वर्षाची जी मुलं आहेत या वयाच्या मुलांवरती ही टेस्ट घेतली गेली. मार्शमेलो म्हणजे एक अत्यंत गोड सॉफ्ट असं छानसं चविष्ट चॉकलेट असं आपण म्हणू शकतो, टॉफी. तर ही मार्शमेलो या मुलांना एक त्यांच्या समोर देण्यात आली आणि इन्स्ट्रक्टरने सांगितलं की तुम्हाला हवी असेल तर ही मार्शमेलो तुम्ही लगेच खाऊ शकता, काही हरकत नाही. मी या रूममधनं बाहेर जातोय, पण मी जर रूममधनं परत येईपर्यंत जर तुम्ही थांबलात आणि मार्शमेलो खाल्लं नाहीत तर ज्यांच्या समोर हे मार्शमेलो तसंच असेल त्यांना मी अजून एक मार्शमेलो देणार आहे, असं सांगून इन्स्ट्रक्टर त्या रूममधनं बाहेर निघाले. आता काही मुलांनी विचार केला, हा परत येईल न येईल, देईल न देईल, मला हे गोड अट्रॅक्टिव्ह मार्शमेलो दिसलेलं आहे, मी हे पहिलं गटकावून टाकतो. म्हणून काही जणांनी ते गटकावलं. तर काही मुलं तो परत येईपर्यंत थांबली आणि त्यांना अधिक एक मार्शमेलो मिळालं. आता ह्या डेटाला, म्हणजे हा जो प्रयोग करण्यात आला त्या मुलांचं पुढचं 40 वर्षाचं आयुष्य ट्रॅक केलं गेलं. या 40 वर्षाच्या त्यांच्या आयुष्यात त्यांचं मॅरिटल लाईफ, त्यांचं फायनान्शियल सक्सेस, करिअर, अशा अनेक पॅरामीटर्सना पाहिल्यावरती जाणवलं हे की जी मुलं दुसरा मार्शमेलो मिळण्यासाठी म्हणून प्रतीक्षा करू शकली, त्या समोर दिसणाऱ्या मार्शमेलोला लगेच गटकवण्याची जी त्यांची मनातली इच्छा होती त्या इच्छेला त्यांनी थोडंसं डिले करू शकली. डिलेड ग्रॅटिफिकेशन हा टप्पा त्यांनी गाठला आणि दुसरा मार्शमेलो ज्यांनी मिळवलाय अशा मुलांचं आर्थिक आयुष्य बघितलं तर हे पटकन मार्शमेलो खाऊन टाकणाऱ्या मुलांपेक्षा चांगलं होतं.
मॅरिटल लाईफ बघितलं तर त्यांचं देखील डिवोर्सेसचे प्रमाण खूप कमी होतं. आपल्याला माहिती आहे अमेरिकेमध्ये डिवोर्स आणि फॅमिली मॅटर्स भारतापेक्षा देखील खूप मोठ्या प्रमाणात डिवोर्सचा आकडा त्यांच्याकडे जास्त आहे. पण ह्या मार्शमेलो दुसऱ्या कॅटेगरीत येणाऱ्या लोकांचं मॅरिटल लाईफ देखील खूप सुंदर होतं. त्यांचं करिअर देखील पटकन मार्शमेलो खाऊन टाकणारी जी मुलं होती त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं आढळून आलं. सो मार्शमेलो टेस्ट मधनं एक अत्यंत महत्वाची गोष्ट कळते, ती म्हणजे तुम्ही तुमचं ग्रॅटिफिकेशन किती डिले करू शकता. यावरनं लक्षात येतं की तुम्ही तुमच्या इम्पल्सेसना किती कंट्रोल करू शकता. आणि जर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या इम्पल्सेसना कंट्रोल करत काही वर्ष डिले करण्याची देखील तुमची जर क्षमता तुमच्यात असेल तर तुम्ही अधिक सक्सेसफुल होऊ शकता. मित्रांनो, आज अनेकांना पहिला पगार लागल्या आयफोन घेण्याची इच्छा असते. वर्षभराच्या आतच त्यांना गाडी घेण्याची इच्छा असते. अनेक चंगळीच्या अनेक गोष्टी खर्च करण्याची त्यांची इच्छा असते. गुंतवणूक करण्याची त्यांची इच्छा नसते. त्यांनी गुंतवणुकाच कराव्या, त्यांनी त्यांचं पर्सनल आयुष्य जगू नये असं काही माझं म्हणणं नाही. मात्र इम्पल्सिव्ह होऊन योग्यता आपली येण्याच्या आत जर आपण मोठ्या प्रमाणात खर्च करत असू तर लक्षात घ्या आपलं हे डिलेड ग्रॅटिफिकेशनचं गणित थोडंसं बिनसलेलं आहे. हे इम्पल्स कंट्रोल अजून आपल्याला नीट जमलेला नाही आहे. आपण आर्थिक आयुष्यात इम्पल्सिव्ह डिसिजन्स घेतोय. आता ह्यासाठी काही पॅरामीटर्स तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुमच्या वार्षिक उत्पन्नापेक्षाही जास्त किमतीची जर तुम्ही गाडी घेत असाल, तुमच्या 1 वर्षाचं जे उत्पन्न आहे, प्रॉफिट म्हणे ना मी, जे बिझनेसमॅन असतील तर त्यांचा ऍक्च्युअल प्रॉफिट ते काढून घेत आहेत, त्यांचा प्रॉफिट त्याच्यापेक्षा 1 वर्षापेक्षा प्रॉफिटपेक्षा जास्त किमतीची गाडी घेणं हे इम्पल्स कंट्रोल हल्ल्याचं उदाहरण आहे. तुमच्या 1 महिन्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त किमतीचा मोबाईल फोन घेणं हे इम्पल्स कंट्रोल हल्ल्याचं लक्षण आहे. तुमच्या 1 महिन्याच्या उत्पन्ना इतकं जर मी फोन घेईन असं जर आपण ठरवलं आणि जर मला घ्यायचा 1.25 लाखाचा आयफोन, तर मी 1.25 लाख रुपये माझ्या महिन्याचं उत्पन्न होण्याची वाट बघीन. ह्या तत्वाचे आहात की माझं उत्पन्न वाढायचं तेव्हा वाढेल, मी पहिला आयफोन आत्ता घेऊन टाकेन. हा मार्शमेलो लगेच गटकवून टाकण्याची वृत्ती झाली. आणि अशा प्रकारे जर आपण मार्शमेलो लगेच गटकवून टाकण्याची वृत्तीचे असू तर तुम्हाला वाटतं आपण श्रीमंत होऊ शकू, आपण समृद्ध होऊ शकू. मित्रांनो, हे कदापि शक्य नाही होणार. जर तुम्ही इम्पल्सिव्ह लेवलवरती सगळे तुमचे निर्णय घेत असाल तर तुम्हाला समृद्ध यशस्वी आयुष्य जगता येणं हे अत्यंत कठीण आहे. गुंतवणुकीच्या प्रवासात देखील असंच म्हटलं जातं. जर SIP करण्याचा कल जर आपण पाहिला तर असं जाणवलेलं आहे जागतिक पातळीवरती 7 ते 8 वर्षाच्या वर SIP करणाऱ्या लोकांची संख्या अत्यंत विरळ आहे. म्हणजे होतं काय, तर जसे पैसे वाढलेले दिसतात तसं कुठली तरी मोठा खर्च आठवतो, आपण इम्पल्सिव्ह होतो की हे मला हवंय, ते मला हवंय, आणि आपण ते पैसे काढून घेतो आणि तत्काळ ग्रॅटिफिकेशन मिळवून जातो. पण हे ग्रॅटिफिकेशन मिळवताना आपण एक गोष्ट विसरून जातो, अरे हे पैसे तर मी माझ्या रिटायरमेंटसाठी साठवत होतो, हे पैसे सुद्धा मी काढून टाकले. आणि जर मी मोठं घर विकत घ्यायला जात असेल आणि सगळे ते सगळे पैसे मी डाऊन पेमेंटला वापरून पुन्हा झिरोवरती येऊन मोठं घर घेत असेल, अधिक मोठा EMI देखील माझ्यावरती लागून घेत असेल, आता अशा परिस्थितीत मला माझ्या उद्याच्या सोयीसाठी, माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे जमवणं कठीण आहे. मला माझ्या रिटायरमेंटसाठी पैसे जमवणं हे त्याहून जास्त कठीण आहे. आणि अशा अवस्थेमध्ये अनेक आजचे जे तरुण आहेत त्यांना कधी रिटायर्ड होताच येणार नाही, इतकी बिकट परिस्थिती इम्पल्स कंट्रोल हल्लेल्या लोकांची होऊ शकते.
अमेरिकेत जर आपण आज बघितलं तर तुम्ही बघा, मॅकडॉनल्ड्समध्ये काम करणारे अनेक असे ज्येष्ठ नागरिक, अतिज्येष्ठ नागरिक देखील पॅम्पलेट वाटण्याचं काम करत असतात, रेस्टॉरंट्समध्ये काम करत असतात, कुठे साफसफाईचं काम करत असतात. हे का वेळ आली आहे त्यांच्यावरती? कारण का तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज व्हेरी हाय कॉस्ट, आणि त्या ह्याच्यामध्ये पुरेसे पैसे आपल्याला मिळत नसतील तर अनेकांना त्यांच्या उतार वयात देखील काम करत राहावं लागतं. अगदी मरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत पैसे कमवत राहावं लागतं. इतकी वाईट वेळ आपल्यावरती आपली यावी असं वाटतं का? मित्रांनो, मला तरी इच्छा नाही आहे तुमच्यावरती अशी वेळ यावी, तुमच्या ओळखीतल्यावरती अशी वेळ यावी. कारण भारत आज तरुणांचा देश आहे. हा तरुणांचा देश कधी ना कधी म्हाताऱ्यांचा देश देखील होणार आहे. पण तरुण काळात असलेली तंगी चालून जाते. म्हातारपणामध्ये असलेल्या आर्थिक चणचण ह्यासारखं नरकासारखी वेदना दुसरी कुठली नाही. माझे शब्द तुम्हाला थोडेसे जळजळीत वाटत असतील, कडवट वाटत असतील मित्रांनो, पण उतार वयामध्ये आपल्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत अशी अवस्था कोणाचीही होऊ नये. आपल्याकडे श्रीमंत म्हातारपण तरी यावं अशी जरी तुमची इच्छा असेल तर निवृत्तीसाठी तुम्ही अगदी तिशीमध्ये जरी असाल तर 2-3 हजार रुपये तरी दर महिना SIP पद्धतीने माझ्या 60 नंतरच्या आयुष्यासाठी 2-3 हजार रुपये जरी तुम्ही बाजूला काढायला लागलात ना मित्रांनो, तर तुम्ही खूप मोठी रक्कम जमा करू शकलेले असाल तुमच्या रिटायरमेंटसाठी. तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक वेगळी रक्कम तयार करत असाल तर तुमच्या मुलांचं शिक्षण, तुमच्या पुढच्या पिढीच्या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या पार पडतील. तुमच्या लाईफस्टाईल एक्सपेन्सेससाठी तुम्ही एक वेगळं गुंतवणुकांचं बास्केट करणं इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला घर घ्यायचंय, त्याच्या डाऊन पेमेंटसाठी पैसे जमवायचे, गाडी विकत घ्यायची आहे, त्याच्या डाऊन पेमेंटसाठी पैसे जमवायचे, असे जे जे काही तुमची आर्थिक उद्दिष्ट आहेत, त्यात इमर्जन्सी आली माझ्यावर तर मी कुठल्या पैशांना हात लावीन, अशा प्रकारे तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओजना वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या बास्केट्सना करून घेणं हे महत्वाचं आहे. जेणेकरून मी जर घर घ्यायला जात असेल तर माझं रिटायरमेंट बास्केट हल्लं नाही पाहिजे, माझ्या मुलांच्या शिक्षणाचे पैसे आहेत ते हल्ले नाही पाहिजेत, मला गाडी घ्यायची आहे त्याच्या डाऊन पेमेंटसाठीचे पैसे पण हल्ले नाही पाहिजेत. मी फक्त माझ्या घराचा डाऊन पेमेंटसाठी जमवलेले पैसे जमवले गेले की मी माझ्या स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करायला जाईन. अशा प्रकारे डिलेड ग्रॅटिफिकेशन करण्याची जर आपण आपल्यात सवय लावली तर लक्षात घ्या, हे नाऊ ऑर नेव्हर आणि अशा सगळ्या फिल्मी डायलॉग्स मध्ये अडकू नका. अभी नाही तो कभी नाही असं काय नसतं. काही वर्षानंतर घर घेतलं तरी काही मोठं आभाळ कोसळत नाही. आज आपण सगळ्या अख्खं जगच ज्यांच्या लग्नाची खुमासदार चर्चा करत असतो त्या अंबानी कुटुंबाचा इतिहास समजून घ्या. धीरूभाई अंबानी ज्याला व्यवसाय करण्यासाठी मुंबईत आले, 18 वर्ष ते भाड्याच्या घरात राहिले. मध्यमवर्गीय मराठी माणूस 18 वर्ष भाड्याच्या घरात राहील का? पहिलं स्थिरस्थावर झाल्या जे पैसे जमले त्याच्याने पहिलं स्वतःचं घर घेऊया बाबा असा विचार करेल. असा विचार जर धीरूभाई अंबानींनी केला असता आणि स्वतःच्या घरात जायचं मोह त्यांनी आवरला नसता तर मुलगा अँटेलियामध्ये राहू शकला असता. नातवाचं इतकं ग्रँड जे लग्न झालं आणि त्यांचं जे लाईफस्टाईल दिसतं ते नातवाचं होऊ शकलं असतं. पण त्यासाठी धीरूभाई अंबानींना डिलेड ग्रॅटिफिकेशन हे तत्व त्यांनी अंगवळणी पाडलं आणि स्वतः 18 वर्ष मुंबईत भाड्याच्या घरात राहून कंपनी हाकत राहिले. कंपनी मोठी होत राहिली, कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुका केल्या, स्वतःच्या पर्सनल आयुष्याला त्यांनी लांब ठेवलं. तेव्हा ते यशस्वी उद्योजक देखील होऊ शकले. लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला मोठं स्वप्न बघायचं असेल,
मोठ्या उड्या आयुष्यात घ्यायच्या असतील तर तत्काळ अबीचे अबी आत्ताच पाहिजे, लगेच तो मार्शमेलो गटकावण्याची जी आपली वृत्ती आहे ना मित्रांनो, त्यावरती काम करणं फार गरजेचं आहे. त्यावरती जर आपण काम करू शकत नसू तर आपल्याला कितीही कटू वाटलं तरी लक्षात घ्या, तुमच्याकडे पैसे हे येत जात राहतील. येतील पैसे, फटकन खर्च होतील, परत थोडेसे पैसे जमतील, परत खटकन संपत जातील. असं तुमचा ग्राफ असा 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 हलतच राहील आणि फायनान्शियल एन्झायटीमध्येच जगावं लागेल. हे जगणं टाळायचं असेल तर काही आर्थिक वेदना देखील सहन करण्याची वृत्ती आपल्यात आली पाहिजे. काही गोष्टी मला उशिरा मिळतील पण नक्की मी त्या गोष्टी घेईन यावर विश्वास ठेवून, त्या गोल्सना चॅलेंज मानून की हे गोल मी 3 वर्षात अचीव करीन, हे गोल मी 2 वर्षात अचीव करीन, हे गोल मी 6 महिन्यात अचीव करीन, हे गोल मी 12 वर्षामध्ये अचीव करीन. अशा प्रकारे गोल्सना जर तुम्ही डिवाइड केलं तर त्याला आपण एक चांगला फायनान्शियल रोडमॅप म्हणू आणि त्या नियोजनाच्या दृष्टीने गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंगकडे आपण जाऊ तर आपला प्रवास हा समृद्ध आर्थिक प्रवास ठरेल. आणि मित्रांनो, मला तुमचा आर्थिक प्रवास समृद्ध घडवायचा आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय हे मला नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स मी पर्सनली वाचत असतो. मला समजून घ्यायची इच्छा असते की माझे व्हिडिओ कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचत आहेत. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. त्या प्रत्येक मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा ज्याला तुम्हाला हा इम्पल्स कंट्रोल आणि डिलेड ग्रॅटिफिकेशनचं महत्त्व समजून देण्याची इच्छा आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी जितक्या कॉम्प्लेक्स वाटतात तेवढ्या कॉम्प्लेक्स तशा नाही आहेत. यावरती शहाणपणा हे अत्यंत महत्त्वाचं उत्तर आहे आणि हे उत्तर मिळवण्यासाठी व्हिडिओज पाहत राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्याकडनं आर्थिक सल्ला घ्यायचा असेल तर आमच्या दिलेल्या नंबर्सवरती संपर्क साधायला विसरू नका. धन्यवाद.